नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना नवीन मोफत 10 वस्तू मिळणार आहेत। यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। अत्यावश्यक वस्तूचा संच कोणकोणते 10 वस्तू यामध्ये समाविष्ट आहेत, तुम्हाला याचा फायदा होणार का, याबद्दलची पूर्ण माहिती आपण शासन निर्णयामध्ये समजून घेऊया। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच जो नवीन किट आहे तो दिला जाणार आहे। पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागांतर्गत 18 जून 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये ज्या 10 वस्तू आहेत नवीन अत्यावश्यक संच मध्ये कोणकोणत्या 10 वस्तू आहेत, जर तुम्ही नोंदीत बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। व्यवस्थित समजून घ्या। यामध्ये जे मेन मुद्दे आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आता यामध्ये सांगण्यात आलेलं आहे योजनेची अटी व शर्ती पहा। यामध्ये सांगण्यात आलेलं आहे मंडळाकडील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील। या पात्र धारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सहकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र व सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना आवश्यक संच दिला जातो। आता यामध्ये बघा, मंडळाअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरवायच्या अत्यावश्यक वस्तूचा संच जो आहे तो खालील प्रमाणे आहे। आता यामध्ये कोणकोणते संच आहेत ते समजून घ्या। यामध्ये सांगण्यात आलेलं आहे पत्राची पेटी एक दिली जाणार आहे, प्लास्टिकची चटई दिली जाणार आहे, धान्य साठवण कोटी क्षमता 25 किलोची दिली जाणार आहे। त्यानंतर धान्य साठवण कोटी जी आहे 22 किलोची एक दिली जाणार आहे। त्यानंतर बघा, यामध्ये कॅपॅसिटी बेडशीट जी आहे ती बेडशीट सुद्धा दिली जाणार आहे, चादर दिलं जाणार आहे, ब्लँकेट आहे, यामध्ये साखर ठेवण्यासाठीचा डब्बा दिला जाणार आहे 1 किलोचा। त्यानंतर बघा, चहा पावडर ठेवण्यासाठीचा एक डब्बा दिला जाणार आहे अर्धा किलोचा। त्याच्यानंतर आहे वॉटर टँक, बघा वॉटर प्युरिफायर जो आहे तो 18 लिटरचा दिला जाणार आहे। असे एकूण यामध्ये 2 कॅन्डल असणार आहेत। असे एकूण 10 नवीन वस्तू लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत। ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो, कारण अनेक लाभार्थ्यांना भरपूर अशा जे काही घरगुती वस्तूचा संच आहे तो मिळालेला आहे, 30 वस्तूचा किट। आता हा नवीन किट या ठिकाणी आलेला आहे। या किटसाठी तुम्हाला नोंदणी करून घेणं गरजेचं आहे आणि नोंदणी तुमची ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे। जर तुम्ही नोंदणी ऍक्टिव्ह ठेवलात तरच तुम्हाला हे वस्तू मिळणार आहेत। हे भरपूर चांगले वस्तू आहेत, एकदम ब्रँडेड आहेत। त्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करून घ्या। जर रिन्यूअल केला नसेल तर रिन्यूअल करून घ्या। रिन्यूअल कशा पद्धतीने करायचं आहे, यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दलची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती आहे। आणि जर तुम्हाला नोंदणी करण्यासाठी जी काही नवीन नोंदणी करायची असेल यासाठी प्रमाणपत्र कोणता लागतो, प्रमाणपत्र कशा भरायचा याबद्दलची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती दिलेली आहे। पूर्ण व्यवस्थित माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे। बांधकाम कामगारची जी काही स्पेशल प्लेलिस्ट आहे ती सुद्धा, आणि या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा एक मी प्लेलिस्ट देईन, त्यावरती तुम्हाला अर्ज करता येणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।